राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल आणि तटकरे वाद निर्माण झाल्याची माहिती मिळते आहे। या वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री बैठक झाल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। या बैठकीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। नेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा, पार्थ पवार सरचिटणीस, जय पवार राष्ट्रीय सचिव असा उल्लेख आहे। तर दुसऱ्या यादीत तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव आहे। त्यात प्रफुल्ल पटेल राज्यसभा खासदार आणि सुनील तटकरे लोकसभा खासदार असा उल्लेख आहे। पहिल्या यादीत सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा, पार्थ पवार सरचिटणीस, जय पवार राष्ट्रीय सचिव असा उल्लेख आहे। आपण बघतोय राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालंय आणि या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो अंतर्गत संघर्ष आहे त्यावरून नेत्यांच्या बैठका झाल्याची माहिती आहे। पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल तटकरेंच्यामध्ये वाद आहे। वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्या संदर्भात खुद्द तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। संदर्भामध्ये काही बोलणार नाही। त्या बाबतीमध्ये बहिणीने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एक ट्विट करून एक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। कारण आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत। जी दादांची परंपरा आहे तीच आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत। यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलणार नाही। गुवाहाटीला गेले, त्याच्या आधी ते कोलकात्याला गेले, एकत्र विमानात गेले, अनेक बैठका झाल्या, अनेक निर्णय झाले। त्या अनेक निर्णयांमध्ये सगळ्या या नेत्यांचा सहभाग होता आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग जर का असेल तर नाराज राहण्याचं काही कारणच नाही। मला असं वाटते त्याबद्दल पक्षाची अधिकृत भूमिका जे पक्षाचे प्रवक्ते मांडतात तेच मांडतील। मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे। वरिष्ठ पातळीवरचं राजकारणाचं मला फारसं ज्ञान नाही।